झुणका कोणाला नाही आवडत आणि पातीच्या कांद्याचा झुणका तर मस्तच लागतो, पटकन बनवून तयार होतो आणि ज्यांना कांद्याची पात खायला आवडत नाही ते देखील ही आवडीने खाणार। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। अशाच छान छान रेसिपीसाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तर आता आपण कांद्याच्या पातीचा झुणका कसा बनवायचा ते दाखवते। त्याच्यात मी तेल तापायला ठेवलेले आहे। पहिले टाकणार आहे जिरे तडतडले की त्यात मोहरी टाकणार आहे। मोहरी झाला की हिंग आहे। आता ही जिरी मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यात खूप सारा लसूण जाणार आहे। आता हा लसूण चांगला तांबूस रंगावर टाकला आहे, त्याच्यात मी टाकणार आहे कांद्याची पात। ही थोडी परतत आली, त्याच्यात आपण टाकणार आहे थोडीशी हळद। आणि झुणका करायचं म्हणलं की तिखट जास्त आलं, भरपूर तिखट टाकणार आहे। आता हे तिखट आणि कांद्याची पात छान परतून घ्यायची आहे। आणि मी आता मीठ घालणार आहे। मीठ का घालणार आहे की आपण याच्यात डाळीचं पीठ टाकणार, त्यामुळे त्या पाण्यामध्येच आपण हे शिजवणार आहे डाळीचं पीठ। तर ते पाण्यासाठी मी इथं थोडं मीठ टाकून घेते। आता कांद्याच्या पातीला पाणी सुटेल। आता पाणी सुटायला लागलं, इथं खूप पाणी सुटलं याला। तर आपण ह्याच्यावर टाकणार आहे डाळीचं पीठ। ते हलवायचं नाही आहे, डाळीचं पीठ टाकलं की फक्त वाफेत शिजवून घ्यायचं आहे। ह्याला मी एक वाफ आणणार आहे। आता आपण डाळीचं पीठ टाकलं होतं, ते छान असं वाफळलं आहे बघा ह्याच्यावर। आता एकसारखं करून घ्यायचं आहे डाळीचं पीठ की आपला झुणका तयार होईल। आपण हे वरण डाळीचं पीठ टाकलं होतं ना, आता ते पातीमध्ये एकसारखं करून घेऊ। एकसारखं हलवत राहायचं याला। आता आपली छान डाळीच्या पिठाला वाफ आली होती। आपण आधी डाळीचं पीठ का मिक्स केलं नाही आहे, कारण ते चिकट होतं, पिठलं झाल्यासारखं होतं। आणि जर असं वरण वाफळून घेतलं ना, हे छान मोकळं असा झुणका तयार होतो। पिठलं आपलं पातळ होतं, झुणका आपला एकदम मोकळा करतो आपण झुणका। आणि असं वरण वाफळून घेतल्यामुळं डाळीच्या पिठाचा कच्चा वास पण येत नाही, खायला खूप छान लागते झुणका। इथं आता आपला झुणका तयार झालेला आहे। आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही। जो पातीला पाणी सुटलं होतं त्या पाण्यामध्येच आपण हे वाफळून घेतलं होतं। तर हा झुणका कसा खायचा, हे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्याच्याबरोबर खूप छान लागतो हा झुणका। बघा, अजिबात असं पातळ नाही, काही नाही, एकदम सुक्का झालेला आहे। कांद्याच्या पातीचा झुणका आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर। संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।